दंडवत लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 66। विष्णू भटा घुटका सिधी नि खेदू। म्हणजे विष्णू भट नावाची ही एक जी व्यक्ती होती ती लोकांना जसं चमत्काराला नमस्कार असते तसं लोकांना चमत्कार दाखवतात। तर त्याचा जो चमत्कार दाखवायचा जो होता त्याला खेदू व त्याला दूर करणे। लोकांची जे भावना होती, अरे वा काय माणूस आहे, हवेत उडते, विमानात चालते, स्वर्गात चालला विमानात, हा नाटक करून लोकांना तो बेवकूफ बनत होता। तर ते बेवकूफ बनवायची त्याचं कृत्य दूर करणे हे लीळेचं नाव। महादायचे भिक्षे गेली असती लोक म्हणे, हे विष्णू स्वामी ईश्वर पुरुष। मग येऊनी गोसाविया पुढे गोष्टी सांगितली। एका दिवशी महादायचा भिक्षा मागायला गेली। ते भिक्षा मागायला गेल्यानंतर गावात जशी गेली तर गावात कुजबूज 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 चालू होती। लोक एकामेकात चर्चा करत होते, विचार विनिमय करत होते की हे आपल्या गावचे जे विष्णू स्वामी आहेत हे खरोखर ईश्वरी पुरुष आहेत, अशी लोकांची चर्चा चालू होती। मग येऊनी गोसाविया पुढे गोष्टी सांगितली। ते गावात जे कुजबूज कुजबूज चालू होती किंवा तो खरंच विष्णुभट ईश्वर पुरुष आहे, येऊ करते तेऊ करते, असं करते तसं करते, अशी चर्चा त्याची स्तुती चालू होती। मग हे साईनं काय केलं, भिक्षा मागितली आणि भिक्षा मागून आल्यानंतर स्वामींना सांगितली की स्वामी गावात असं असं चालू आहे, असे ते भट आहे, ते असे ईश्वरी पुरुष आहे, अशी लोकांची श्रद्धा आहे आणि लोकांची अशी चर्चा चालू आहे। मग महादायशी पुशिले हाजी, हे विष्णू स्वामी म्हणे ईश्वर पुरुष। मग महादायशाने विचारलं स्वामींना, हो जी स्वामी राया, खरोखर हे लोक जे म्हणतात की हा विष्णू जो स्वामी जो आहे हा ईश्वरी अवतार आहे, याचे असे चमत्कार आहे, लोक असं म्हणतात, हे खरं की खोटं? सर्वज्ञे म्हणितले, बाई हा घोटिका सिद्धी जाणे, मुखी घोटिका घाली आणि पवळी पागार उडे, लोकांचा दारी उभा राहे, माळव धातू कवाडा, भीतीशी लागोनी अवधी गोष्टी ऐके, ते अवघे देखे आणि उद्याची ते यापुढे सांगे। महादायशानं स्वामींना विचारलं, बा हे खावात जे चर्चा चालू आहे कशी काय आहे, खरं काय खोटं काय, खरं हा ईश्वरी पुरुष आहे काय? मग सर्वज्ञ म्हणत आले, बाई हा घोटिका सिद्धी जाणे, म्हणजे हा एक सिद्धी पुरुष आहे, हा एक सिद्धी जाणते। जसं आपण जंतर मंतर म्हणतो किंवा बंगालीची अघोरी विद्या म्हणतो तशी ते एक विद्या तो जाणते। हा घोटिकेशी जाणे, मुखी घोटिका घाली आणि पोळी पागार उडे, याच्या जो असं एक ते विद्या आहे की घोटिका म्हणजे जसं आपण सुपारी म्हणा, पान म्हणा किंवा तोंडात जे काही असा पदार्थ ठेवतो की नाही, अशी याच्या जो एक विद्या आहे की त्यानं घुटकी ते तोंडात ठेवली की तो इतर आकाशात उडते। मग लोकांना वाटते, वा विष्णुभट चालले स्वर्गाची सैर करायले, लोकांचा दारी उभा राहे, पोळी पागारी उडे, खेड्या गावात 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 फिरत जाय, आकाशात उडत जाय आणि रात्रीच्या वेळेस लोकांच्या दारी उभा राहे, लोकांच्या दारी जाऊन चुपचाप उभा राहत, लोकांचे घरं दारं बंद राहत होते। माळव घातू कवाडा, भीतरी लागोनी अवघी गोष्टी ऐके, दरवाजाले किंवा भीतीले कान देऊन उभा राहे, कशाच्या भरशावर? ते तोंडात त्याचं चिवणार आहे त्याच्या भरशावर। नवरा बायको सासू सासरे देर जेठानी काय घरात काय बोलून राहिले त्या घुटकेच्या जोरावर तो पुरं ऐकत जाय। मग त्याला ते अशी
सिद्धी होती, विद्या होती. ते आते अवघे देखे, ते काय करून राहिले अंदर, कसं करून राहिले, काय परिस्थिती आहे, हा साला ते पूर्ण पाहत होता त्या सिद्धीच्या वर्षावर. आणि उद्याची ते यापुढे सांगे. आता लोक तर झोपेल राहत, हा रात्री जाऊन कोणाच्या घराले दरवाजाले खिडकीले आवाज द्यायचा, कानोसा घ्यायचा, सर्व ऐकून घ्यायचा आणि पुरी क्रिया पाहून घ्यायची. सवेळेची ती येते आणि म्हणे तुम्ही रात्री अमुकीची जेविली ती, अमुकीची बोलिली ती, अमुकी या गोष्टी केल्या, इतुकेनी ते या आश्चर्य होय. तो सकाळी उठत जाय आणि एकाच्या घरी जाय, तू ना रात्री हे भाजी भाकर जेवण केलं. दुसऱ्याच्या घरी गेला, तुम्ही रात्री अमुकीची जेवली ती, मग तुम्ही रात्री काय जेवण केलं त्याला दिसत जाईल ते, तो सांगे का रात्री तुम्ही मिरचीची भाजी खाल्ली, हे खाल्लं ते खाल्लं, असं पदार्थासहित तो नाव सांगे. अमुकीची बोलिली ती, तुम्ही हे शब्द बोलले, हा संवाद तुम्ही घरात केला, तुमचं बोलायचं असं असं बोलणं चालू होतं. आता यायचं लोकांचं तर घर बंद राहे, यायला आश्चर्य वाटे. अमुकी या गोष्टी केल्या, म्हणजे अशा अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही आपसात संवाद केला. इतुकेनी ते या आश्चर्य होय. आता हा सर्व रातचा खेळ खंडोबा हा जाऊन त्या लोकांना सांगे, त्या लोकांना सांगे, त्याला आश्चर्य वाटे, अरे वा, खरंच ईश्वर पुरुष आहे हा. रात्री आम्ही घरात कावड लावून जेवण करून राहिलो, तर यानं सांगितलं की तुम्ही अमुक खात होते, कावड लावून आम्ही अंदर अशा अशा गप्पा करत होतो, हा सांगायला लागला तुम्ही असे असे बोलले घरात. म्हणजे खरोखर लोकांना आश्चर्य वाटे. इतुकेनी लोको भजे ईश्वरत्वे मानी. आता यानं काय झालं की गावातले लोक जे आहे त्याला ईश्वर मानू लागले आणि त्याची पूजा अर्चना करू लागले. मग सर्वज्ञ म्हणितले, बाई एकुदी सोमवंशी पर्वणी पडली होती. ही गोष्ट भटोबाच्या विचारण्यावरून हिमान मर्यादा कळविणे, म्हणजे भटोबाच्या सांगण्यावरून स्वामींनी ही गोष्ट सांगितली. भटोबांनी विचारलं, त्यांनी मग ही गोष्ट सांगितली. मग सर्वज्ञ म्हणितले, बायो एकिदी सोमवंशी पर्वणी पडली होती. ते सोमवंशी अमावस्या आपण म्हणतो ना, काय तर त्या सोमवंशी अमावस्या आली. हां, सोमवती म्हणतात की सोमवंशी म्हणतात, सोमवती अमावस्या. हां, तर दोहो नदी थडिया लोको दाटला होता, लोकी लोकाशी आश्चर्य दाखवणे म्हणून तेही मुखी घुटिका घातला. तर मग त्यानं काय केलं, ते सोमवती अमावस्या जी होती, तर अमावस्या पौर्णिमेला समुद्राला ओटी भरती येते ना, तसं त्या पौर्णिमेला अमावस्येला नदीला खूप पूर आला. नदीला पूर आला आणि दोन्ही काठ बिलकुल तुंब भरले. बिलकुल शक्यता पावसाळ्याचा बी दिवस होऊ शकते, केव्हा येते हे मालूम नाही. मग नदीला पूर्ण पूर आला आणि दोन्ही थडिया नद्या फुल भरल्या होत्या. वडिला लोक दाटला होता, म्हणजे त्या नदीच्या काठावर दोन्ही बाजूनं लोक खूप जमा झाले. तो पूर पाहायसाठी, ते अवस्था पाहायसाठी खूप पब्लिक जमा झाली. मग लोकांशी आश्चर्य दाखवावे म्हणून तेही मुखी घुटिका घातला. त्याला वाटलं चला बरा चान्स आहे आता. पुऱ्या गावातले लोक, दोन्ही गावचे, नदीच्या तिकडल्या गावचे निकडल्या गावचे, नदीकाठी गेलाय आणि भरमार पब्लिक आहे, सर्व लोक आहे, आज येईल आपला चमत्कार दाखवायचा. त्यानं तो घुटका तोंडात टाकला. तेही मुखी घुटिका घातला, घालून गगन मार्गे जाता लोके देखिला. तो घुटका तोंडात टाकला आणि आकाश मार्गे सैर करायला लागला. लोक अरे वा विष्णुभट चालले, आकाशातून स्वर्गाची सैर करायला चालले, आकाशातून स्वर्गाची सैर करायला चालले. लोकायले आज भास पडला की नाही लेख आहे काही,
चमत्काराला नमस्कार लोकांचा आहे. घालुनी गगन मार्गे जाता लोके देखिला. लोकांनी त्याला, सर्व लोकांनी पाहिलं की आकाशातून जाऊन राहिला. म्हणती हे घेया विष्णू स्वामी गगन मार्गे स्वर्गी जात असती म्हणून पाहू लागले. मग हे सर्व लोक पाहू लागले की अरे वा, चालले बाबाजी, चालले ईश्वर पुरुष. कुठे चालले? स्वर्गाची सैर करायला चालले. म्हणजे खूप तपस्वी आहेत विष्णुमठ म्हणून. असं सर्व लोक त्याचं आश्चर्यचकित पाहू लागले. आता तेवढ्यात झालं काय अचानक, काय अनाशच घडीन दंडोत पडे. तव वाउटली आली तो नाकी रजू निघाला ते शिंक आली. तेवढ्यात वावटही आली. आता वावटही ते गोल 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 फिरते. आणि जशी वावटही आली आणि त्या वावटईचा जो धूळ होता, रजू म्हणजे धूळ, रजू म्हणजे तुम्ही धूळ म्हणा, चाहे माती म्हणा, चाहे काही म्हणा, तर त्या वावटईमध्ये असे गोल घुमते ना, तर त्या काडी कचरा गवत अशी नशीन ते सर्व ते लपेटते. तर त्याच्यातली धूळ जी आहे त्याची धूळ त्याची नाकात गेली. रजू निघाला ते शिंकी आली. आणि जशी ते धूळ त्याच्या नाकात गेली, जशी त्यानं शिंक दिली, ते तोंडातली घुटकी जी होती ते खाली पडली. तो शिंकीले सारीच घुटिका पाणी या हातू पडिला. आणि जशी ते तोंडातली घुटकी खाली पडली, तिथून आला आणि नदीच्या पाण्यात आदळला. नदीच्या पाण्यात पडला बिलकुल. तोही पाणी अंतू पडिला, म्हणतो नदीच्या मध्यभागी पाण्यात पडला. सर्वज्ञ म्हणितले बाई. मग सर्वज्ञ म्हणतात, बाई पोरू पाणी अंतू पडिला म्हणून वाचला. तो पोऱ्या पाण्यात पडला म्हणून ईश्वर कृपेनं वाचला. खडकावरी पडता तरी हाडे गुडे नुरेती. तो त्या पाण्याच्या ऐवजी खडकावर जर पडला असता, त्याच्या हड्ड्या पसल्या पुऱ्या गोल झाल्या असत्या. हड्ड्या पसल्या सगळ्या गोल झाल्या तर तुटफुट झालं असतं. खडकावरी पडता तरी हाडे गुंडे नुरेती. मग तो खडकावर जर पडला असता, त्याच्या हड्ड्या पसल्याही नसत्या राहिल्या, चकनाचूर झाला असता. पाओ मोडला परी मागिलीची उपाधी लोकू माने. तरी त्याचा पाओ मोडला. लोकांनी पाहिलं सर्व, हे तर झालं बेवकूफ बनवते आपल्याला. हा परी मागिलीची उपाधी लोकू माने ते भजे. तरी पण काही काही लोक जे होते मागे पुढे पाहत आणि त्याला थोडंसं ईश्वर मानत, पण त्याची पोल त्या दिवशी खुलल्या गेली. अशा तऱ्हे पूर्वार्ध लीळा क्रमांक 66 आटोपली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 67. आंब उचारू. आंब उचारू म्हणजे कढीचं, कशी होती कढी, काय होती त्याच्याबद्दल वर्णन करणे. म्हणजे जेवण केलं, त्या कढी खाल्ली त्यांनी, तर कढीचं वर्णन करणे. उच्चारू म्हणजे त्याचं सविस्तर सांगणे. गोसावी यांशी नंदी एडी भावतिथी आसन. देवडी राणीनी विषपुशिले. गोसावी यांना नांदी एडी म्हणजे नांदेड. भावतीर्थी आसन म्हणजे भावतीर्थाचं एक मंदिर होतं, त्या मंदिरात स्वामींचं मुक्काम होतं, तिथं आसन. देवळी पुजारी राणीनी पुसिले. तर त्या देवळाचा जो पुजारी होता त्यांनी स्वामींना विचारलं, देव हो ए गावी वराड आले तेथ तुम्ही जेविले ती. देवांना विचारलं, का देवा या गावात एक लग्न समारंभ आहे, मोठा जलसा आहे लग्नाचा, तिथं तुम्ही गेले होते काय? स्वामी म्हणाले हो. तिथं तुम्ही जेवण केलं काय? स्वामी म्हणत हो. सर्वज्ञ म्हणे तले हो. स्वामींना म्हटलं हो, तिथं मी लग्नात गेलो होतो.
जी जी जेविले ती सर्वज्ञ म्हणतले. जेवण केलं काय ते म्हणाले हो. मग तो म्हणते, तो पुजारी म्हणते, तुम्ही तिथं काय काय खाल्लं पंक्तीत? सर्वज्ञ म्हणितले वर्ण भातू, वरण आणि भात. पुढारे आंब जव सांगाते तव पुरू आला राणेन म्हणितले. तर यांनी सांगितलं स्वामींनी वरण भात खाल्ला. नदीच्या काठी बसले होते ते. तेवढ्यात त्या नदीला खूप पूर आला, भयंकर पूर आला. तर पुढचं वर्णन सांगायचं राहिलं. जी चाला चाला पुरू आला. तर गावचे बाकीचे लोक जे होते ते धावत पळत बिलकुल आपापलं पोरं सोरं बायका जे काही आपलं घेऊन धावायला लागले की नदीला मोठा पूर आला. राणा पळून गेला गोसावी वरोनी पुरू गेला. रानात सर्वचे सर्व लोक धावत चालले गेले पूर आला म्हणून. गोसावी वरोनी पूर गेला. गोसावी तिथंच बसेल. यांच्या डोक्यावर पूर गेला. पूर्ण पाणी वाहून गेलं आणि नदीचं पाणी थांबलं. देऊळ बुडाले दिसा दो पूर ओहटला. ज्या मंदिरात ते होते ते मंदिर पूर्ण पाण्यात डुबलं त्या पुरामुळे. असं 2 दिवस गेले. नदीला पूर 2 दिवस होता. 2 दिवस गेले. राणा आला देवळीची पन्ना फेडीला. 2 दिवसानंतर तो पुजारी आला. पायते दरवाजा उघडला. तव गोसावी यांचा श्रीमुकुट देखिला. त्यांनी पाहिलं की 2 दिवस झाले पूर होता, पूर्ण मंदिर दबलेलं होतं. 2 दिवसांना आपण सर्व निघून आलो. स्वामी तिथंच एकटे बसले होते. मग तो थाक पायासाठी तिथं आला. त्यानं जसं मंदिराचा दरवाजा उघडला पायते तर मंदिरात स्वामींचं श्रीमुकुट त्याला दिसलं. मग सर्वज्ञ म्हणितले राणे हो आंब गोड झाले राणिया विस्मो झाला. तो जसा जवळ आला, स्वामींचं चांगलं चालू होतं ना जेवण काय काय केलं. तो जसा आला जवळ तर स्वामी त्याला म्हणतात, पुजारी बाला म्हणतात, राणे हो आंब गोड झाले. वरण भात खाल्ला एवढं चांगलं. कढी खाल्ली, कढी बी खूप मस्त गोड झाली होती. मग तो 2 दिवसात जर आला तर आल्याबरोबर स्वामींनी त्याला काय सांगितलं, कारण गोष्ट सांगायची बाकी होतं. कढी झाली, कढी बी खूप मस्त गोड होती. राणिया विस्मो झाला. हे गोष्ट ऐकून तो आश्चर्यचकित झाला की त्या दिवशी स्वामी आम्हाला गोष्ट सांगून राहिले ते. गोष्ट सांगता सांगता पूर आला, आम्ही निघून गेलो. अशी परिस्थिती झाली. 2 दिवस झाले. 2 दिवस आलो तर जशी स्वामींची भेट होते तर त्याने एकदम शब्दच काढला, कढी बी गोड झाली होती. मग मादायशी म्हणितले जी जी ऐसे ते कोण होते. मग महादाईसाने विचारलं, जी जी ते असे कोण होते? ऐसे ते आमचेशी गोसावी होती. गोसावी म्हणितले गोसावी म्हणाले, हिने विचारले ते कोण होते? स्वामी म्हणतात, बाई ते आम्हीच होतो, ते आम्हीच होतो. हे गोष्ट गोसावी पवन गुरु परी सांगितली औसा प्रती खडकुलिये. ही जी लीळा आहे ही लीळा पवन गुरु परी, पवन गुरु म्हणजे तो वरून चालणारा, त्याच्या निमित्तानं औसा प्रती खडकुली, नगर जिल्ह्यात जी खडकुली आहे त्या खडकुलीच्या स्थानावर ही लीळा स्वामींनी या भक्तांना आपल्या सांगितली. अशा प्रकारे 67 नंबरची लीळा समाप्त झाली. पूर्वार्ध लीळा क्रमांक 68. वराडिक करणे. वराडिक करणे म्हणजे वराड म्हणजे लग्न. वराड म्हणतो आपण लग्न, तर एका ठिकाणचं लग्न समारंभ करणे. वराडिक करणे म्हणजे लग्न समारंभ करणे म्हणा, किंवा त्या लग्नात सामिलित होणे म्हणा, किंवा तिथं हजेरी लावणे म्हणा,
आपण आपला आपला तर्क वितर्क अलग अलग काढू शकतो. गोसावी मार्गे बीजे करिताती तव एकी गावीचे वराड, मोहतराची वेळ होय तव तिवशी शिवती येशी बैसले होते. तर स्वामी एका गावात गेले, रस्त्यात चालले होते. आता इथं भाष्यकारानं त्या गावाचं स्थानाचं वर्णन केलेलं नाही. कारण आपण जे म्हणतो 1650 तीर्थस्थान की जे आहे, पण 1650 तीर्थ आज आपल्याजवळ मौजूद नाही आहे. 1100 आहेत फक्त. 500 स्थानं जवळपास गहाळ आहेत. तर ते जे स्थान आहे ज्या गहाळमधलं, त्याच्यातलं हे एक गाव असते. तर जिथं भाष्यकाराला लीळाकाराला मालूम नाही म्हणून तो काय लिहिते, फक्त एका गावी. काय लिहिते? एका गावी. त्याप्रमाणे हे त्यांनी एको गावी लिहिलेलं आहे. म्हणजे त्या गावाचं नाव आपल्याला मालूम नाही, स्थळाचं नाव आपल्याला मालूम नाही. तर तव एकी गावीचे वराडा, मुहूर्ताची वेळ होय तव सेवी बैसले होते. गोसावी ते ते अंतू बीजे केले. तर त्या गावातलं जे वऱ्हाड होतं, वर पक्ष जो होता, हे गावाच्या शिवीजवळ गेले आणि तिथं इंतजार करू लागले. कशाचा? लग्नाच्या मुहूर्ताचा. आणि तिथं पूर्ण वऱ्हाड थांबलं होतं. तेथं आसन झाले. ते लोक जे शिवेवर थांबले होते, गावाचे शिव म्हणतो ना आपण, गावाच्या शिववर थांबले होते, तिथं स्वामी गेले. तर त्यांना आसन बनवलं आणि स्वामी तिथं आसनावर विराजमान झाले. मग ती ते अशी सौम्य आले. आता त्यांनी पाहिलं, म्हणजे गावाचे शिव आहे, शिवेच्या या बाजूनं नरदेवाचं वऱ्हाड आलं आणि उभं राहिलं लग्नाचं मुहूर्त पाहायसाठी. आता लग्न किती वाजेला लावायचं म्हणून. आणि शिवच्या तिकून नवरीवाले होते. नरदेवाले आले, हे नरदेवासोबत घुसले आणि नवरीवाले समोरून उभे राहिले. गोसावी यांते म्हणितले यांची हे मान्य पुरुष. आता नवरीवालेले वाटलं, एवढा सुंदर गोरे गोमटे 32-36 लक्षणी पुरुष आहेत, लंब कर्ण, विशाळ नेत्र, हे बहुतेक कोणा कोणी नरदेवाच्या वर पक्षाकडचे चांगले मानशीन प्रतिष्ठित व्यक्ती कोणी आहे. भाई एवढे चकाचक दिसून राहिले, हे प्रतिष्ठित व्यक्ती नरदेवाकडचा कोणी आहे. म्हणून गोसावी यांशी आधी टिळा लावला. मग हे नरदेवाकडचे म्हणजे प्रतिष्ठित माणसं आहे म्हणून पहिले नंबर स्वामींचा लावला. त्यांना कुंकू अक्षित लावलं. जसं आपण मान म्हणतो ना, व्याई भेट, त्याप्रमाणे त्यांचा पहिले सन्मान केला. तांबोळं दिदला, म्हणजे त्यांना अक्षिदा टिळा लावला. पानाचा विडा स्वामींना दिला. मग रावगे याशी टिळे केले. मग स्वामींचं झाल्यानंतर मग नरदेवाचं जे वऱ्हाड होतं, मग एका एकाची पेठवणी केली. त्यांच्या रीतिरिवाज जे काही होतं, त्यांचे बाकीच्या लोकांची पद्धतशीर गंध टिळा लावून नारळ फळ जे काही द्यायचं असते ते त्यांचं त्यांनी केलं. तांबोळं दिदला, पानाचे विडे त्यांना पण दिले. मग वराडी ते घेऊन गेले. म्हणजे जसं आपण आपल्या घरी म्हणतो किंवा मांडवाच्या समोर स्वागत करतात नरदेवाच्या, तर त्याची त्या टाईपली पद्धत होती की ते शिवेवरच करत होते. आपण मंडपाजवळ करतो की नाही, ते गावाच्या शिववरच स्वागत करत होते. मग शिववर स्वागत झालं आणि नवरीकडचे सर्व यायले घेऊन नवरीच्या घरी आले. मग वराडी ते घेऊन गेले. हे त्यांना बोलायला आले आणि पूर्ण नरदेवाचं वराड नवरीच्या इथं गेलं. ते या सारीसे गोसावी बी जे गेले, त्याच्यासोबत स्वामी बी त्या वराडासोबत गेले. तिथं जानवसा दिदला तडी उचलली. आधी गोसावी आणि ते श्री चरण पक्ष आळले. तर नरदेवाचा जानवसा तिथं दिलेला होता. तर नरदेवाचा जानवसा होता, मस्त पेंडाल दिला होता, मोठ्यापैकी मंडप टाकलेला होता आणि त्या तिथं त्यांची व्यवस्था केलेली होती. कोणाची? वर पक्षाची, म्हणजे नरदेवाकडच्याची. जिथं व्यवस्था केलेली होती तिथं बस गेले सर्व
त्याच्यात मस्तपैकी मध्यभागी स्वामींना आसन बनवलं. त्या आसनावर स्वामी विराजमान झाले. विराजमान झाल्यानंतर सर्वात पहिले स्वामींचे पाय धुतले. वधू पक्षानं पहिले स्वामींचे पाय धुतले. विडा ओळगविला, त्यांचे पाय धुतले. पाय धुतल्यानंतर त्यांना विडा दिला. मग लगीन लागले. पहिले स्वामींचं झालं, त्यानंतर बाकीचे वराड होतं त्यांचे पाय धुतले, विडा दिले, जावायचा मान सन्मान जो काही होता तो करायचा होता. आणि अशा पद्धतीनं लग्न लागलं. मग जेव्हा याची आयती केली, लग्न लागल्यानंतर पूर्ण लोकांचं वराळाचं जेवण खावण करायचं, त्यांची व्यवस्था केली. सरी पद्धतशीर व्यवस्था त्यांनी लावली. म्हणजे जे काही समजा पंक्तीची व्यवस्था असते ते पूर्ण व्यवस्था त्यांनी केली. ताटे केली, म्हणजे सर्वांसाठी ताटं वाटली. गोसावी यांची सुरेधारी ताट केले. गोसावी यांचं काय केलं, हे जेवढे वऱ्हाळ होते नरदेवाकडचं वर पक्ष, याच्या मध्यभागी वा हे प्रतिष्ठित व्यक्ती आहे म्हणून प्रतिष्ठित व्यक्ती त्यांचं मध्यभागी आसन केलं आणि त्या आसनावर यांचं ताट ठेवून त्यांचं तिथं स्वामी विराजमान झाले. धुरे सारी, धुरे सारी म्हणजे मध्यभागी, सर्व लोकांच्या मध्यभागी स्वामींचं ताट वाढलं बसले. तेथे गोसावी यांचे आसन होय, त्या मध्यभागी स्वामींचं आसन झालं. आरोगणा झाली, त्यांचं जेवण झालं. कुळुळा झाला, पंक्तीनं मध्यभागी स्वामी बसलेले, त्यांचं ताट आणि आजूबाजूला पूर्ण वरपक्ष, अशा पद्धतीनं सर्वांचं एका पंक्तीनं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर स्वामींना विडा दिला. गुळुळा झाला म्हणजे पहिले गुळणा झाला, नंतर विडा दिला. गोसावी यांची विडा ओळगविला, म्हणजे हात पाय धुतले, गुळणा केला, त्यानंतर स्वामींना विडा दिला पानाचा. मग नवरा मोक्ष करून समस्ताशी विडे दिदले. पहिले स्वामींना दिला, मग नवरा म्हणजे नरदेव, मग नरदेव आले दिले, नंतर नरदेवाची आई वडील अशी नशिंदे पूर्ण वराड त्यांना विडा दिला, पानं दिले, म्हणजे आपण मुखशुद्धी ज्याले म्हणतो ते. वराडी आणते मागुते बोळवीत जाती. आता लग्न लागलं, सर्व जेवण खाऊन झालं, पंक्ता झाल्या, पान सुपारी झाली. मग आता द्यायचं बोळवण करायची, म्हणजे वरात वापस पाठवायची, रवानगी करायची. बोळवण म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, बिद्यागिरी. तर नवरीची नरदेवाची बिद्यागिरी करणार होते, तर बिद्यागिरीच्या तयारीत लागले. बिद्यागिरीची पूर्ण व्यवस्था केली. ते वराडी गोसावी मागोते देवळा बीजे केले. तर त्यांची बिद्यागिरी केली. त्यावेळेस ते वराडी गोसावी मागोते देवळाशी बीजे केले. ते वराडी समोर स्वामी, मागे ते वराडी मंदिरात गेले. एक म्हणती हे गोसावी यांचे मान्य पुरुष, म्हणजे ज्या टाइमला बिद्यागिरी करतो की नाही आपण, तर मग गावाच्या शेवटी जिथं आपण गुळाचा खळा देतो किंवा मंदिर असते तिथून बाहेर जातात. मग तिथं त्या मंदिरासमोर गेल्यानंतर एक म्हणती हे गोसावे यांचे मान्य पुरुष, तर नवरी करता एक काय म्हणते, हे नरदेवाचे प्रतिष्ठित व्यक्ती आहे, हे प्रतिष्ठित पाहुणे आहे, पहिले यांचा सत्कार करा. एरा म्हणती हे गोसावी यांचे मान्य पुरुष. हे इकडले म्हणतात हे नवरीकडचे प्रतिष्ठित पुरुष असतील, नवरीवाले म्हणतात नरदेवाकडचे असतील, आणि नरदेवाकडचे म्हणतात नवरीकडचे मान्यदार पुरुष असतील. असे चारी दिस उभयांते वराड झाले. अशा प्रकारे 4 दिवस झाले. त्या वराडाच्या लग्नाचा थाट करायला पूर्ण 4 दिवस चालले. 4थ्या दिवशी नवरे याशी नवरी येशी साडे वाहिले. मग जसं आपण नरदेव नवरी बिजागिरी होते किंवा त्याच्यानंतर जे काही त्यांची विधी असते, जसं आपली विधी आजची अलग आहे, तर त्यावेळेस म्हणत होतं साडे वाहिले. साडे वाहिले म्हणजे जसं कोणती ती त्यावेळेसची विधी होती, तर नरदेव नराचे साडे वाहिले म्हणजे विधी त्यांनी केली. मग तीही पुसले हे वस्त्रे तुमचे या गोसावी या जोगी होते.
मग नवरीवाल्याने विचारलं. मग जसं आजच्या परिस्थितीत आपण हे म्हणू शकतो किंवा ज्या कोणी सवाशिनी सोबत असताना त्यांना वस्त्र देतात, मूळ प्रतिष्ठित माणसं असतात त्यांना देतात. मग ते नवरीवाले आले का हो हे कपडे लत्ते आहेत, तुमचे जे मान मर्यादा पुरुषोत्तम ते प्रतिष्ठित माणसं आहे त्यांना हे कपडे द्यायचे आहे. तीही पुसले हे वस्त्रे तुमचे या गोसावी जोगी होती. हे तुमच्या गोसावी तुमचे जे प्रतिष्ठित पुरुष आहे त्यांच्या योग्य हे कपडे आहेत. काय राजकोट ठेवलं. तर ते म्हणाले तुमच्यासोबत योग्य पुरुष जे आहे त्यांना शोभेल असे त्यांच्या योग्य हे कपडे आहेत, हे तुम्ही त्यांना द्या. हे वस्त्रे तुमच्या गोसावी जोगी होती. तर हे त्या तुमच्या गोसावीसाठी हे कपडे आहेत. तेही म्हणितले आमचे कोण गोसावी. तर नरदेवाले म्हणे आमचे कोण गोसावी, आमचा कोण प्रतिष्ठित, आमचा कोणी नाही आहे. आमचे ते अमुचे अमुके अमुके. ते म्हणते अमुक धमुक टमुक जे आहेत ते तुमचे ते नाही, आमचं कोणीच नाही. नरदेवाले म्हणतात तरी हो गोसावी कोणाचे नाही आमचे नव्हते ते तुमचे. नवरीवाल्या तुमचे असतील ते म्हणजे आमचेही नाही आहे. मग आज तुम्ही म्हणता आमचे नाही, आम्ही म्हणतो आमचे नाही, मग हे प्रतिष्ठित पुरुष गोसावी आहेत कोण. ते म्हणते आम्हीचे नव्हते ते तुमचे. तो काही वाद झाला का आमचे नाही ते म्हणतात तुमचे नाही. तर विचार करत बसले की नरदेवाचं वराळ नाही आहे, नवरीचं वराळ नाही आहे, मग हे एवढे मान मर्यादा पुरुषोत्तम एवढे जे आहेत हे पुरुष हे आहे मग कोण. त्याला विचार पडला. मग सर्वज्ञ म्हणितले हे तुमचेही नव्हे ना यांचेही नव्हे हे कवनाचेही नव्हे. मग सर्वज्ञ म्हणतात आम्ही त्याचे बी नाही तुमचे बी नाही, आम्ही कोणाचेच नाही. असे म्हणून बीजे करू आदरिले. त्यांचा जो वाद होता दोघांचा स्वामींनी मिटवला. सांगलं की बा मी तुमचा बी नाही म्हणजे वधू पक्षाचा बी नाही तर वर पक्षाचा नाही, मी कोणाचाच नाही आहे असं म्हणून स्वामी आपल्या मार्गाने समोर जायला निघाले. तव तीही म्हणितले बीजे करू लादरिले म्हणजे समोर जायला निघाले. तव तेही म्हणितले जय जोजी येई जोजी आम्ही अवघी गोसावी यांची मग तीही अंते राहाविले. स्वामींनी सांगलं आम्ही त्यायचे बी नाही यायचे बी नाही. मग त्या लोकांनी विनंती केली जी जी तुम्ही जाऊ नका, तुम्ही आमचे कोणाचे नाही पण आम्ही तुमचे सर्वांचेच आहे. स्वामींनी काय सांगलं मी त्याचा बी नाही तर तुमचा नाही. तर मग ते काय बोलले जय जोजी येई जोजी. मग तुम्ही थांबा 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 थांबा. तुम्ही म्हणता की आम्ही यायचे बी नाही त्यायचे बी नाही, पण आम्ही म्हणतो आम्ही सर्वच तुमचे आहे. नवरीवाले आणि नरदेवाले काय म्हणतात स्वामीनं सांगलं मी इकडल्याही वराळात नाही तिकडल्याही वराळात नाही. मग ते जायला लागले. मग यांनी विनंती केली की बा तुम्ही म्हणता की मी यांचे बी नाही यांचे नाही, पण आम्ही सर्वच तुमचे आहे. तुम्ही आमचे कोणाचे नाही पण आम्ही सर्वच तुमचे आहे. तेही ती म्हणितले येयोजी 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 आणि अवघी गोसावी यांची मग तीही अंते राहाविले. अशी विनंती केली सर्वांनी की बा तुम्ही म्हणता मी नरदेवा करता नाही नवरी करता नाही, मी कोणाचाच काही नाही. हो तुम्ही कोणाचेच काही नाही, पण आम्ही सर्वस्व तुमचे आहे असं वर पक्ष आणि वधू पक्ष दोघांनी म्हटलं. याशी लुगडी वाहिली. असं म्हणून जो काही अहेर कपडे लत्ते होते ते स्वामींना त्यांनी दिले. मग ते आपले वस्त्रे घेऊन निघाले. मग गोसावी बीजे केले. ते कपडे त्यांनी घेतले, कपडे घेतले आणि गोसावी समोर आपल्या मार्गानं निघाले. अशा तऱ्हे लीळा क्रमांक 68 पूर्वार्ध संपली. आता पूर्वार्ध लीळा क्रमांक 69
सिंधू रे सिंधू म्हणणे. सिंधू रे सिंधू म्हणणे म्हणजे सिद्ध नायक, जो सिद्ध पुरुष, जो सिद्ध नायक होता त्याची ओळख करून दिली, त्याले सिद्धू रे सिद्धू रे म्हणणे असं. एकी गावी ब्राह्मण एकांते वराड, ओसरी येशी वराडी अवघे आणि वय विराळ, बौले यावरी बैसले असे. आता इथं एको गावी म्हटलं. एको गावी म्हणजे भाष्यकारांना लीळा चरित्रात जशा आपल्या आपण म्हणतो का 1650 तीर्थस्थान की जय, पण याच्यातले आपले 1100 आहेत, बाकीचे गहाळ आहेत. त्याचा भाष्यकाराला लीळा चरित्रकाराला सुद्धा मालूम नाही ही लीळा कुठली आहे, पण लीळा आहे. स्थान गहाळ, जसं खडकोलीचे स्थान गहाळ होतात तसंच ते स्थानाचा उल्लेख नाही आहे, गावाचा उल्लेख नाही. स्थानाचा उल्लेख आहे पण गावाचा उल्लेख नाही आहे. एकी गावी ब्राह्मणा एकांते वराड, ओसरी वराडी अवघी आणि बोहर, बहुलियावरी बैसले असे. त्या गावात स्वामी गेले. गावात गेल्यानंतर एका घराजवळ गेले. तिथं लग्न समारंभ चालू होता. लग्नाचा मंडप टाकलेला होता. लग्नाने पूर्ण आवार घरदार सर्व सुसज्ज सजवलेलं होतं. वसरीत सर्व वराडे अवघेचे अवघे बसलेले होते आणि बोहर बौलेया बैसले होते. तो जो नरदेव होता, तर जसं आपण आता चौरंग म्हणतो किंवा पाट म्हणतो, तर त्या जमान्यामध्ये लाकडाची पाटी असं खोड तोडून आणत होते आणि त्या खोडावर नरदेवाला किंवा नवरीला तिथं बसवत होते. तर अर्थात हळदी लागेल असेल नसेल ते त्यांचं त्यांना मालूम, आणि तो तिथं बसलेला होता. तिथं गोसावी विजय केले. तो समोर तिथं बसलेला आणि स्वामी तिथं पोहोचले. मांडवाचा दारी उभे झाले आणि म्हणितले, सिंधू रे सिंधू परिशिदा ते कोणी नेने. काय म्हणाले? आतमध्ये गेले मंडपाच्या दरवाज्यावर आणि तिथून बोलले, सिंधू रे सिंधू परिशिंगा ते कोणी नेने. आम्ही सिद्ध पुरुष आहे, आम्ही सिद्ध पुरुष आहे म्हणून आम्हाला कोणीही ओळखायला तयार नाही. आमच्याकडे कोणी फिरून पाहत नाही. परिसिद्धा ते कोणी नेने. मी एवढा आहे इथं येऊन उभा राहिलो, पण माझ्याकडे कोणी पाहायला तयार नाही, मला कोणी ओळखत नाही. ने देखे म्हणजे मला कोणी ते पाहत नाही. ओसरिये बैसले होते तेही म्हणितले, नेनो कैसे. वसरीचे लोक बसले होते, ते विचार करत बसले, हे कसं, हे कोण आहेत, हे नव्हे, हे बी ओळखत नाही. आम्ही जाणत असो मा दे ने देखो कैसे. त्यामध्ये आम्ही जाणतो, मग तुम्ही कसं ओळखलं नाही, आमच्याकडे का नाही पाहिलं, कसं म्हणता ओळखलं. देखत असो मा सर्वज्ञ म्हणितले तरी बोलावा नाका. हो तुम्ही पाहिलं, मला पाहून राहिले, ओळखता म्हणता, मग बोलावलं का नाही, आवाज का नाही दिला, आमंत्रित का नाही केलं. तुम्ही म्हणता की आम्ही ओळखलं, मग बोलावलं का नाही, आवाज काऊन नाही दिला. तरी बोलावा नाका, तुम्ही का नाही आवाज दिला, का नाही बोलावलं आम्हाला. परी ते उगेची मागुते सर्वज्ञ म्हणितले. स्वामींना असं म्हटल्यानंतर ते पूर्ण निशब्द झाले. बा खरोखर एक गोष्ट आहे, तुम्ही म्हणता ओळखतो पाहतो सर, मग आवाज का नाही दिला, तुम्ही बोलावलं का नाही. मग सर्व स्तब्ध झाले, सर्व चुपचाप बसले. सिंधू रे सिंधू परिसिद्धा ते कोणी ओळखेना. आम्हाला सिद्ध आहे म्हणून तुम्ही कोणी ओळखायलाच तयार नाही, पाहायला तयार नाही आमच्याकडे, म्हणता आम्ही ओळखलं, मग आवाज का नाही दिला. तेही म्हणितले, हे नवे आम्ही ओळखतो.
ओळखतो सो सर्वज्ञ म्हणे रे ओळखता तरी का बोलावा नाका. बाकीचे आम्ही तुम्हाला ओळखतो. मग ठीक आहे बा, तुम्ही आम्हाला ओळखता ना, मग आवाज का नाही दिला, बोलावलं का नाही. बरोबर आहे ना. तुम्ही जर म्हणता ओळखता मग बोलावलं का नाही, आवाज का नाही दिला. आम्ही दरवाज्यात उभे आहे इथं. मागुते सर्वज्ञ म्हणे तेले सिंधू रे सिंधू परी सिद्धाते कोणी जाणे ना. आम्हाला कोणीच जाणत नाही. सिद्ध पुरुष म्हणून कोणी आम्हाला जाणत नाही. हे म्हणती हे नव्हे ती आम्ही जाणतो ऐसे बौलावरील उत्तरे करीती. तो जो पाठावर जो बसेल होता बाहुल्यावर, तो काय म्हणते, आम्ही उत्तर दिलं, आम्ही ओळखतो म्हणते, आम्ही जाणतो म्हणते त्यांना. तव नवरीचा बापू घरातू आला. ते नवरी जे बसेल होते ते काय म्हणे, मी ओळखतो यांना, ओळखतो. मग हे चर्चासत्र चालू होतं. तेवढ्यात नवरीचा बाप घरातून बाहेर आला. नवरीचा बाप ते तर आपल्या त्या याच्यावर बसली होती नवरी, कशावर, त्या पाठावर. ते तिथून सर्व पाहत होती. मग स्वामींनी म्हटलं ते बी तर आम्हाला ओळखत नाही. ते म्हणे ओळखतो. तेवढ्यात नवरीचा बाप आतून बाहेर आला. तवा नवरीचा बापू घरांतू होता तो बाहेर निघाला. त्या नवरीचा बाप जो होता तो घरात होता, तो बाहेर आला. तिने म्हणितले हा नव्हे मी देखतू असे ये म्हणून सावमा आला. नवरीचा बाप आला. तो म्हणते समोर गेला, होजी या, मी तुम्हाला ओळखतो, या. आदर सत्काराला म्हटलं, बोलला मी तुम्हाला ओळखतो. आणि स्वामींचा सत्कार करून त्यांना म्हटलं तुम्ही या, आतमध्ये या. स्वामींना आतमध्ये यायची विनंती केली. दंडवते घातले श्री चरणा लागली. स्वामींना दंडवत केला, स्वामींच्या श्री चरणाला लागला. गोसावी यांशी आसन घातले. स्वामींना आसन बनवलं. स्वामी आसनावर विराजमान झाले. गोसावी आसनी उपविष्ट झाले. म्हणजे जे आसन बनवलं त्या आसनावर स्वामी विराजमान झाले. चरण क्षालन केले. स्वामींचे पाय धुतले. गोसावी यांशी आरोग्याना दिली. स्वामींना भोजनाची व्यवस्था केली, त्यांना जेवण दिलं. गोसावी यांशी गुळुळा झाला, विळा झाला. मग गोसावी ते तोरी बीजे केले. मग काय झालं, स्वामींचा जेवण झालं. जेवण झाल्यानंतर गुळणा झाला. गुळणा झाल्यानंतर विळा झाला. आणि एवढं सर्व झाल्यानंतर स्वामी तिथून समोर निघून गेले. अशा तऱ्हे पूर्वार्ध लीळा क्रमांक 69 पूर्ण झाली. आता मजेशीर लीळा आहे. पूर्वार्ध लीळा क्रमांक 70. उकरडा पहुडू. उकरडा पहुडू म्हणजे उकरड्यातली झोप. पहुड झाले म्हणजे झोपले, उपहुड झाले म्हणजे उठले. तर स्वामी उखडला असते ना आपला उकिरडा, स्वामी उकरड्यात जाऊन झोपले होते. या लीळेचं नाव काय, उकरडा पहुड, म्हणजे उकरड्यामध्ये जाऊन झोपणे. गोसावी पाणी पात्री बीजे केले. तेवळी निरीक्षण केले. सुनी व्याली होती. स्वामी त्या गावात सकाळी गेले, भिक्षा मागितली. आणि भिक्षा मागितल्यानंतर त्यांनी थोडं निरीक्षण केलं. सुनी व्याली होती. एक उकरडा होता. तो उकरडा उकरुनी कोहळ केले होते. एक उखडला होता. उकरडा म्हणजे उखडला आपला. तो उखडला होता. त्याच्यात एका कुत्रीनं काय केलं होतं, खड्डा केला, छिद्र पाडलं असं. आणि त्या खड्ड्यात तिनं व्याली म्हणजे तिनं पिल्लं दिले. तर स्वामीनं दिवसाही निरीक्षण केलं की बा त्या उकळल्यात गड्डा करून पुत्री आहे, तिने आपले पिल्लं तिथं दिले. कोहळी केले होते. कोहळी म्हणजे कोहक केले होते म्हणजे गड्डा केला. जसं कुत्री जमिनीत असते की नाही, जमिनीत जसं दरासारखा दर करते, गड्डा करते, तसं त्या उखळल्यात तिने गड्डा केला
आणि त्याच्यात पिल्लं दिले. स्थाळे दिशी शीत वाजत होते. ते दिवस जे होते थंडीचे दिवस होते, थंडी वाजत होती, हिव लागत होतं, थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी वाजत होती. शीत वाजत होते, शीत वाजत होते म्हणजे थंडी वाजत होती. गोसावी विळीचा येऊनी तेथ पौढ स्वीकारिला. संध्याकाळची वेळ होती, अंधार पडला, थंडी वाजायला लागली. आता स्वामीनं काय केलं, ते कुत्रीचा जो गड्डा होता त्या उखडल्यावर येऊन झोपले. स्वामी त्या उखडल्यावर येऊन झोपले. विडीचा येऊनी तेथ पौढ स्वीकारिला म्हणजे संध्याकाळच्या वेळी येऊन तिथं रात्रीच्या वेळेस त्या उखडल्यावर झोपले. उदयाची सकाळी एके बाईला आणूने पुंजा सेन कडबाडे घातली. जसा दिवस निघला तर एक बाई आली घरातून. तिनं काय केलं, उदयाची सकाळी एके बाईला आणूनी, दिवस निघल्यावर एक बाई आली. पुंजा सेन म्हणजे पुंजा, पुंजा सेन म्हणजे घर झाडझूड करतो तो घरातला पूजा, आणि ढोराच्या गोठ्यातली शेणमाती. तर पहिले पुंजा टाकला, शेणमाती टाकली, आणि कडब्याचे जे आपण ढोरा वासळले गव्हाणी जे काही उरते, बाजूले उरते केर कचरा वगैरे, तर तो झाडेल पुंजा, कावळ्या म्हशीचं शेण, आणि तो कडब्याचं पालापाचोळ जे असते ते सर्वच सर्व आणून त्याच्यावर टाकून दिलं. बाईला आणून पुंजा शेण कडबाडे घातली, एकी आणून उन्न राख घातली. ते आपलं टाकून चालली गेली. मग दुसरी बाई आली, तिने आपले कामधंदे केले. परोळात जे गरम गरम राख होती चुलीतली, ते गरम गरम राख आणली आणि त्याच्यावर ते राख टाकून दिली. सर्वज्ञ म्हणितले बाई जवजव, स्वामी स्वामी उन्न राख लागे, तव तव हे ढरढरा घोरे. तर स्वामी म्हणतात, बाई ते जशी गरम गरम राख टाकली तर थंडीचा टाईम होता, मस्त गरम गरम लागे, आम्ही मस्त शांत ते मस्त खर्राटे घेत झोपलो. काय खरखरा घोरे, खर्राटे घेत मस्त घोरत तिथं मस्त आम्ही झोपलो शांततेनं. कारण गरम थंडीचा दिवस होता, गरम गरम लागे. पहिले तो पुंजा गिंजा टाकला, त्याच्यावर गरम राख टाकली, त्याच्यात ते अंदर यायले गरम वाटे. गरमी आल्याच्यानं आम्ही मस्त शांत झोपलो, मस्त खर्राटे घेऊ लागलो, म्हणजे घोरवू लागलो. उभा निघाली माणुसे मांदी मिळाली, तेथे उभे ठेली. सूर्योदय झाला, सूर्याचे किरण पडायला लागले. थंडीचा दिवस होता, मग आता सूर्योदय झाला, सूर्याचे किरण पडून राहिले. मग गावातले ऐरे गैरे नत्तू खैरे जे कोणी असतात त्याला गप्पा छेटायची आदत असते सकाळी. मग ते तिथं लोक येऊन उभे राहिले, गप्पा करू लागले. तेथं उभे ठेली तीही गोष्टी करू लागली. त्या उखडल्याच्या बाजूला आले सर्वे, आणि गप्पा आपल्या जायच्या चालू, इकडल्या तिकडल्या ह्या गप्पा गोष्टी द्यायच्या चालू होत्या. आणि याशी चेव आला. बाई म्हणतात, त्या सूर्योदय झाला, सूर्यकिरण पडलं, डोळे उघडून पाहिले तर लोक गप्पा गोष्टी करून राहिले उभे, तर मला चेव आला. काय म्हणतात स्वामी, त्या लोकांच्या गोष्टी गप्पा ऐकून मला चेव आला. हे उठिले आणि श्रीमूर्ती झाडुरी धाव घेतली. स्वामींना जसं चेव आला ते फडफडून उठले आणि आपल्या रस्त्यानं लागले. अंगाची धूळ झटकली आणि रस्त्यानं लागले. लोक उभा होता तेही म्हणितले, उकरडा माणूस वियाला. ते लोक जे पाहत होते ते आश्चर्यात पडले. अरे उकळला जणला, उकळला जणला, उकळल्यातून माणूस पैदा झाला. उकळल्यातून माणूस पैदा झाला म्हणजे उकरडा बी आला.
म्हणजे उकरडा, जसं आपण डिलिव्हरी म्हणतो ज्याले, जसं उकरड्याची डिलिव्हरी झाली आणि त्याच्यातून माणूस निघला आणि तो चालला बा. गावाशी अरिष्ट उठिले आता सातिक करूया. मग 5 पंच जमा झाले, सर्व जमा झाले, चिवचिव चिवचिव सुरू झाली. आपल्या गावावर काही ना काही अनिष्ट संकट मोठं आता विघ्न आलं. आपल्या गावाचं बरबादी झाल्याशिवाय काही राहत नाही. काहून तर मग उखळला व्याला, उखळल्यातून माणूस पैदा झाला. मग मिटिंगा झाल्या, सर्व झालं. सर्व आणखी त्यांचे जे काही पुढारी होते त्यांचे सर्व येऊन जवळ आले, त्यांची मिटिंग झाली आणि त्यांनी मग ठरवलं आता शांती करूया म्हणून अवघा गाव मिळाला. आता या उखळल्याची आपल्याला शांती करायची. आपल्या गावावर काही ना काही अनिष्ट विघ्न काहीतरी आहे, या उखळल्याची आपल्याला आता शांती करायची. मग सर्व गाव एका ठिकाणी झालं आणि एका मताने एका संमतीनं तो ठराव पास झाला की आपल्याला या उखळल्याची शांती करायची. म्हणून अवघा गाव मिळाला. म्हणजे याच्यासाठी सर्व गावातले लोक एकत्र झाले, एका मतानं तो ठराव त्यांनी पास केला की आपल्याला या उखळल्याची आता शांती करायची. उघरडा खनितला अवघा फेडीला. तो उघरडा होता, पूर्ण खणला, पूर्ण त्याले खणला, साफसूफ केला. उघरडा अवघा फेडीला सवानू केला झाडीला. तो उखळला जो होता मस्त खोदखात केला, सर्वा केला पद्धतशीर आणि त्याला सवान जागा म्हणून त्या उखळल्याची. म्हणजे असं वाटे आता इकडचा उखळला नाही आहे, ते जागा पूर्ण सवान केली. मांडो घातला. जसं आपल्या लग्न कार्यात आपण मंडप घालतो तसे मांडव गिंडव घातले मस्त. आता पुरं गाव जेवणच होतं तिथं. त्या तिथं उखळल्याच्या बाजूने उखळल्यावर मंडप, कापडी मांडप दिला, सर्व त्या हिशोबानं मंडप दिला. सळे संमार्जन चौक रंग मालिका भरलिया. तिथं सळा संमार्जन केलं, मस्त रंगीबेरंगी रांगोळ्या टाकल्या, सर्व सुव्यवस्थित ती जागा बनवली नंबर 1. अवघी गावी कन मिळविले होमू केला. अवघे गावू कण मिळविले. कण म्हणजे धान्य. तर पूर्ण गावकरी लोकांनी वर्गणी केली, पुऱ्या गावातून अन्न धान्य जे काही असत नसल ते सर्व जमा केलं आणि तिथं त्या प्रोग्रामचं नियोजन त्यांनी केलं. होमू केला. हे सर्व वर्गणी वगैरे झाल्यानंतर तिथं होम दसांग यज्ञ, त्यावेळेस जी पद्धत होती त्या पद्धतीने त्या जागेवर, उखळल्याच्या जागेवर होम केला. खिचू पातिया घोगरिया अवघा लोकू जेवलिया. नंतर पुऱ्या, घोगऱ्या, चपात्या हे सर्व त्यांनी खिचू म्हणजे खिचडी, समजा त्या टाईपच्या भाषा, खिचडी. पातिया म्हणजे पोळ्या म्हणा, पुऱ्या म्हणा काही. घुगऱ्या म्हणजे त्या टाईपले जे त्यांच्याजवळ जे असल किंवा गावात जे जमा झालं असेल त्याच्या घुगऱ्या झाल्या. अशा त्यांनी पूर्ण भोजन तिथं तयार केलं. घुगऱ्या अवघा लोकू जेविला. असा या पोळ्या, भात आणि घुगऱ्यांचा स्वयंपाक करून पूर्ण गाव भोजन तिथं झालं. शेजी गावने जोगी आणि जोगिनी येत होते. आता हे चालू असताना शेजारच्या गावात एक संन्यासी आणि संन्यासी म्हणजे जोगी आणि जोगीन हे त्या गावात येत होते. कशा करता? बत्ता मारायला, जेवण करायसाठी. ती गोसावी अंशी मार्गी भेटली, ती गोसावी अंते म्हणितले. ते तिकून त्या गावातून येऊन राहिले तर स्वामी एका झाडाखाली विराजमध्ये बसलेले होते. मग त्यांनी पाहिलं स्वामींना, अरे हे कोणी सिद्ध पुरुष, महापुरुष, थोर पुरुष इथं बसलेले आहेत. मग ते दोघं येऊन त्यांनी दंडवत घातले, श्रीचरणास लागले, स्वामींना विनंती केली, महात्मे हो, ए या गाव जाओ,
या गावी उकरडा माणूस व्याला. ते येऊन तिकडून स्वामींना सांगतात, अहो तुम्ही इथं काय बसले, या गावात चाला ना, मोठं नगरभोजन चालू आहे, सर्व चालू आहे. त्या गावात उकरडा व्याला, उकरड्यातून माणूस निघाला, म्हणून ते शांती करण्यासाठी मोठा कार्यक्रम आहे. आम्ही जेवण करायला तिकडेच चाललो, तुम्ही आमच्यासोबत चाला. स्वामींना म्हणतात, गावाशी अरिष्ट म्हणून साती करिता ती. त्या गावावर काहीतरी अनिष्ट घडलेलं आहे, काहीतरी संकट येणार, त्या निमित्त तो उकरडा व्याला तिथून माणूस निघाला, म्हणून त्या गावाच्या लोकांनी त्या उकरड्याची शांती करायचं ठरवलं. आणि तो मोठा समारंभ, अन्नदान भोजनदान वगैरे चालू आहे. तर तिथं जेवण काय आम्ही चाललो, तुम्ही आमच्यासोबत चाला. तिथं चाला भुगती करू जाओ. चाला तिथं जाऊन आपण त्यांच्यात बसू, तिथंच आपण समाविष्ट त्यांच्यात होऊ. ऐसे जोगी गोसावी अंते म्हणितले. अशा प्रकारे हा सर्व प्रकार त्या जोगीनं स्वामींना सांगितला. आणि तुम्ही तिथं आता आमच्यासोबत चला त्या गावाला. गोसावी बीजे केले. अशा प्रकारे स्वामी त्यांच्यासोबत त्या गावाला जायले निघाले. बाई हे तेच पातळीये घालून जेविले. स्वामी तिथं गेले, तिथं एका लाईनं पंक्त्या चालू होत्या, पत्तरवाड्या टाकलेल्या होत्या. स्वामी जाऊन त्याच्या एकत्र पत्तरवाडीत जाऊन स्वामींनी जेवण केलं. स्वामींनी तिथं पंक्तीत जेवण केलं. मग बीजे केले. मग तिथून स्वामी समोरच्या मार्गाला आपल्या रवाना झाले. ही गोष्ट गोसावी औसा प्रतिष्ठाने सांगितली. ही जी लीळा, आपण लीळा म्हणतो, स्वामी गोष्ट म्हणतो, भाष्यकारानं गोष्ट म्हटली आहे, आपण लीळा म्हणतो. तर ही स्वामींची जी लीळा घडली, ही गोष्ट गोसावी औसा प्रतिष्ठाने सांगितले. तर औसाच्या समक्ष, औसा असताना प्रतिष्ठानी, राईट, प्रतिष्ठानी म्हणजे पैठण. पैठणच्या गावी आज आपण स्थान म्हणतो, त्या टाइमले फक्त पैठण म्हणत होते. आजच्या भाषेत आपण बोलू, पैठणच्या स्थानावर स्वामींनी ही हकीकत, ही गोष्ट त्यांना भक्तांना सांगितली. अशा प्रकारे लीळा क्रमांक पूर्वार्ध 70 आटोपली. दंडवतो.